सो मी मंदार जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर ज्यांना ज्यांना ऑफर आलेल्या आहेत इलेक्शन कॅम्पेन डिझाईनच्या, म्हणजे ऑब्व्हियसली एजन्सीसाठी नाही आहे हा व्हिडिओ. फ्रीलान्सर, कुठले फ्रीलान्सर, स्पेशली ज्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही आहे इलेक्शन कॅम्पेन डिझाईनचा, त्यांच्यासाठी म्हणजे हा व्हिडिओ मे बी कोणासाठी बोरिंग असू शकतो, कोणासाठी चांगला व्हॅल्युएबल असू शकतो. तो पण हा व्हिडिओ कोणासाठी हे सांगितलं मी आधीच, की ज्यांना अशाच रँडम पॉलिटिशियनने, त्यांच्या आजूबाजूच्या पॉलिटिशियन्सने विचारलेलं आहे की ते त्यांचं पॉलिटिकल ते इलेक्शनचं काम करणार आहेत की नाही, जे की येणारे आता नगरसेवक वगैरे ते इलेक्शन आहेत किंवा अजून कुठलं इलेक्शन आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पण मेन आता हे पण सांगतोय की इथे मी काही पॉईंट्स काढलेत ज्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. तर मी खाली देखील पाहणार आहे. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड होईल. त्यामुळे आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत, बऱ्याच जणांना अशा डिझायनर्सला की ज्यांना असा अप्रोच केला आहे कोणीतरी की मला काम करायचं आहे, त्यांचे प्रश्न असे आहेत की त्याला चार्जेस काय द्यायचे. सगळ्यात मोठा प्रश्न त्यांना हे पडला आहे की काय चार्ज करायचं त्या त्या कामासाठी, पॉलिटिकल इलेक्शन कॅम्पेन असतं त्याच्यासाठी. एक तर चार्ज काय करायचं, सेकंड त्याच्यामध्ये द्यायचं काय काय हे देखील माहीत नाही आहे. अजून मग त्याचं टाईमलाईन कशी असेल वगैरे वगैरे वेगवेगळे प्रश्न प्रत्येकाला पडलेले आहेत. मग ही डिझाईन कशी करायची, ती डिझाईन कशी करायची, प्रिंटिंगचं वर्क कसं करायचं वगैरे वगैरे लाखो प्रश्न आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टी क्लिअर करू आणि अशा पद्धतीने सांगणार आहे की खूप हार्ड पद्धतीने, आणि जे की तुम्हाला कोणच सांगणार नाही. तर पण व्हिडिओमध्ये पुढे जायच्या आधी मी सांगतो की पहिला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या डिझायनर मित्रांना, फ्रीलान्सर मित्रांना की हा व्हिडिओ असा अपलोड झालेला आहे, समथिंग तुम्ही सांगू शकता व्हर्बली किंवा शेअर करून. आता बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही की इलेक्शन वर्क हे नॉर्मल तुमचं डेली डिझाईनसारखं नसतं. म्हणजे डेली डिझाईनमध्ये तुम्ही काय करता, सण, जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस ह्याच्या डिझाईन देता आणि त्याच्यामध्ये काय तुमच्या 25-30 काही डिझाईन्स असतात. काही जण अजूनही 60-60 डिझाईन देतात. तर ते कुठल्या जगात आहेत काय माहिती. तर ते काम करायचं म्हणजे ते इलेक्शन कॅम्पेन झालं तर असं नाही. इलेक्शनमध्ये कंप्लीट वेगळा पार्ट असतो, वेगळा कंटेंट असतो आणि तिथे एक्स्ट्रीम लेव्हलचा तुम्हाला प्रेशर भेटणार आहे. फ्री फंडमध्ये तुम्हाला तेवढा प्रेशर भेटणार. जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल तर मग तो पीकवरती जातो. ते तर आहेच. आणि फुल टाईम वर्क आहे. म्हणजे फुल टाईम वर्क म्हणजे कसं की तुम्हाला सपोज आज तारीख आहे 18 नोव्हेंबर आणि अशी चर्चा आहे की जानेवारीच्या एंडपर्यंत इलेक्शन होईल. ते पुढं पण मार्चमध्ये पण जाऊ शकतं. पण आत्ता आपण धरू की आज 18 नोव्हेंबर 2025 आहे आणि तुमचं इलेक्शन लागेल जानेवारीच्या एंडमध्ये. म्हणजे जवळपास 2.5 महिन्याचा काळ आपण धरू. 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी 24 तास अवेलेबल असणं गरजेचं असणार आहे त्या इलेक्शनमध्ये. कारण की कधी काय होईल, कसली डिझाईन लागेल हे सांगता येत नाही. तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रत्येकाला घाई असते. तुम्ही सपोज एकाचं काम घ्याल तर ठीक आहे. तुम्ही मल्टिपल क्लायंट घेतले तर प्रत्येकाला घाई आहे. प्रत्येकाला डिझाईन 5 मिनिटात पाहिजे आहे. तर हे देखील तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे जर फ्रीलान्सिंग करत असाल तर. तर रेटबद्दल पण प्रश्न आहेत सगळ्यांना. जसं की प्रोजेक्टमध्ये नेमकं काय द्यायचं ते देखील प्रश्न आहेत आणि नेमकं किती डिझाईन्स द्यायच्यात, रील्स द्यायच्यात, काय व्हिडिओ एडिटिंग द्यायच्यात का वगैरे वगैरे असे प्रश्न हे देखील असतील तुमचे. पण त्याआधी हे देखील समजून घ्या की ह्याच्यामध्ये तुम्हाला जी आस्किंग प्राईस आहे, समथिंग सपोज समोर एखाद्या XYZ पॉलिटिशियननी तुम्हाला अप्रोच केला की डिझाईन जे काय करशील का, सो तो तुम्हाला 1 महिन्याचं सांगू शकतो किंवा डायरेक्ट सपोज आपण जसं सांगितलं 2.5 महिन्याचं. सो 2.5 महिन्याची एक किंवा 2.5 महिने पण म्हणण्यापेक्षा तो असे पण म्हणू शकतो की इलेक्शनपर्यंत ते 30,000 होतील किंवा 50,000 होतील, समथिंग 40,000 होतील. ही कॉस्ट ठरवू शकतो तो. पण ॲक्चुअली जेव्हा एक प्रॉपर एजन्सीकडे सोशल मीडिया हँडलिंगचं वर्क जातं, तेव्हा तीच एजन्सी ह्याच कामाचे समथिंग ह्याच पिरियडचे एक 7-8 लाख रुपये मिनिमम चार्ज करते आणि त्याचऐवजी तुम्हाला हायर करून तेच काम तुमच्याकडून ते 30-40-50,000ला करून घेणार आहेत. असे बरेच जण आहेत मार्केटमध्ये. तर हे देखील लक्षात ठेवा आणि स्ट्रेस देखील तेवढाच असणार आहे. तुम्हाला खूप काही करावं लागतं. पुढे आपण डिस्कस करू त्याचंच. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय द्यावं लागेल पहा. ऑब्व्हियसली जे तुम्ही डेली पॅकेजचं काम असतं ते तर तुम्हाला देणंच आहे. त्याचबरोबर सपोज तो कुठे दौऱ्याला गेला आहे तर त्याचा अख्खा सेट देणं आहे. त्याची अख्खी सीरीज त्या लास्टपर्यंत ती देणी आहे. प्रमोशनल पोस्ट पण देणं आहे. थोडंसं सिनेमॅटिक वर्क पण देणं आहे. तुमचं मग प्रिंटिंगचं डिझाईन पण त्याच्यामध्ये आलं आणि होर्डिंग्सचं ते पण आलं आणि अपडेटच्या डिझाईन्स त्या पण आल्या
अजून हे सगळं काय असणार आहे, पूर्ण एकही तुम्हाला नॉर्मल बेसवरती भेटणार नाही. सगळं काम तुम्हाला अर्जंट बेसवरतीच द्यावं लागणार आहे. आणि प्लस अजून एक सांगतो, तिथे काम देणारा जो व्यक्ती असतो, तुम्हाला एक नसतो. जर तुम्ही फ्रीलान्सिंग म्हणून जाताय, तुमचा तो ॲटिट्यूड एकदम लूज असेल, तर तिथे सांगतो मी, एक व्यक्ती तुम्हाला काम सांगणार नाही. तिथे 10 व्यक्ती असणार आहेत. त्या 10 जणांचं प्रत्येकाचं मत घेऊन तुम्हाला डिझाइन करायची लागणार आहे. हे देखील समजून घ्या, हे देखील डोक्यात ठेवा. बरीच डोकी असणार सांगायला तुम्हाला, तर ते देखील तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. तुम्हाला कंटेंट स्ट्रॅटेजी पण बनवायची किंवा ती बनवायला देखील वेळ भेटणार नाही. हां. आणि आणि हे सगळं ॲक्चुअली व्यवस्थित प्रॉपर हँडल करून एक एजन्सी मिनिमम 7-8 लाख रुपये चार्ज करते आणि सिस्टमॅटिक करते. हे समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते रोल हे करावं लागणार आहे. तुम्हाला कंटेंट रायटर बनावं लागेल, ग्राफिक डिझायनर बनावं लागेल. वेळ लागली, सपोज तुम्ही भले रील्सचं काय एवढं सांगितलं नसेल, पण वेळ आल्यावर तुम्हाला रील एडिट पण करायची आहे, तुम्हाला ऑडिओ देखील बनवून घ्यायचा आहे किंवा बऱ्याच गोष्टी लाख लफडे असणार. तुम्हाला कोऑर्डिनेटर पण बनवायचं आहे, डिझाईन पण करायची आहे, त्यांच्याकडनं कंटेंट पण घ्यायचं आहे, तो व्यवस्थित स्ट्रक्चर पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर करेक्शनसाठी कोऑर्डिनेटरचं पण काम करायचं, आलेलं करेक्शन पण हँडल करायचं आहे, ते डिझाईन परत पाठवायचे, परत तिथे सेंड केल्यावरती परत करेक्शन घ्यायचे. हे सगळे लाख लफडे आहेत, समजून घ्या. आहे त्याच्यानंतर एवढं सगळं करून देखील तुम्ही जे काय अमाऊंट ठरवलेली असणार 50,000, सपोज 50,000 आपण धरून चालतोय, 50,000 तुम्ही अमाऊंट ठरवली. कामाच्या सुरुवातीला सपोज त्यांनी 10,000 दिले तुम्हाला एक ॲडव्हान्स म्हणून एका व्यक्तीने. मी सगळ्यांबद्दल बोलत नाहीये, लक्षात घ्या. खूप चांगले अशी व्यक्ती आहेत मार्केटमध्ये की ते मल्टिपल एजन्सीज देखील, म्हणजे असे पण पॉलिटिशियन्स आहेत की जे एका एजन्सीकडून 7-8 लाख रुपये त्याला तर दिलेलंच आहे काम, प्लस अजून अशा 3-4 एजन्सी काम करतात आणि सगळ्यांना व्यवस्थित ते पेमेंट सेटल करतात. अशी पण खूप लोक आहेत. एका व्हिडिओच्या मागे समथिंग 50-50, 60-60 लाख रुपये खर्च करणारे पण व्यक्ती आहेत. 2-2, 3-3 लाख रुपये खर्च करणारे देखील पॉलिटिशियन्स आहेत इथे आपल्या मार्केटमध्ये. ज्यांनी तुम्हाला अप्रोच केलं ह्याच्यामध्ये, तर स्पेसिफिक तसं सांगतो मी, जे फ्रीलान्सर हायर करतात आहेत एका व्यक्तीला, मोस्ट ऑफ द टाईम त्यांच्याबरोबर ह्या केसेस जास्त होतात. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सो तिथे तुम्हाला 50,000 हे दिलंय, 10,000 रुपये तुम्हाला ॲडव्हान्स भेटले, समथिंग महिना गेला तर तुम्ही बाकीचं पेमेंट समथिंग जिथं तुम्हाला 20,000 अपेक्षित होते, तुम्हाला तिथं 5,000 भेटले, ते झालं. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंट भेटेल नाही भेटेल त्याचे पण चान्सेस नाही आहेत. हे देखील समजून घ्या. रिस्क खूप आहे, काम भसाडभर काम आहे. आता एक तर ह्याच्यामध्ये तुम्ही अंडरचार्ज पण करतात की तुम्ही जी प्राईस मला पाहिजे होती ती तुम्हाला भेटलीच नाही, ते झालं. त्याच्याबरोबर तुमची मेंटल हेल्थ देखील डॅमेज होते. त्याच्याबरोबरच मग तुम्ही सपोज आता एक क्लायंट घेतलाय तुम्ही, तर एका क्लायंटला जर तुम्हाला खूप वेळ लागत असेल, तर तुम्ही दुसरा क्लायंट घेऊ शकत नाही, तिसरा क्लायंट घेऊ शकत नाही, 2 घेतले तर तिसरा घेऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी होणार, म्हणजे स्केल करता येणार नाही तुम्हाला. तुम्ही एक घेतला, तुम्हाला एकावरतीच चिटकावं लागेल. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला टीम सपोर्ट नसणार आहे कुठली. जे काय करायचं आहे तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. चूक आली तुम्हाला निस्तरायची आहे. काही झालं, काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला निस्तरायचं आहे. तुम्हाला कंटेंट पण बनवायचं आहे, डिझाईन पण बनवायची, ते जसं की आधी सांगितलं मी. आणि त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी असताना तुमच्याकडनं काही चुका झाल्यात, खरंच चुका होत आहेत किंवा काय होतात, एवढं सगळं बसट असताना होणार, काही ना काहीतरी मिस्टेक होते आणि मग काम वेळेवर गेलं नाही, तर तो मुद्दा त्यासाठी खूप झाला की तुम्हाला पेमेंट डिले करायचं किंवा पेमेंट कॅन्सल करायचं. सो रिस्क ऑलवेज देअर. रिस्क ही कायम तिथे असणार आहे. सो ह्या सगळ्या मी तुम्हाला घाबरवत नाही, पण एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगतोय. आणि ही सगळी गोष्ट जर कोणी एक्सपिरियन्स केली असेल, तर त्यांनी खाली कमेंट करून सांगा, या व्यक्ती, म्हणजे व्यक्तीचं ऑब्व्हियसली नाव नका घेऊ, आपल्याला काय लफडे करायचे नाहीत कोणाबरोबरचे. पण असं झालेलं आहे माझ्याबरोबर पण, किंवा ही सिच्युएशन झालती, असं ठरलेलं, एवढं काम होतं, पण ते पेमेंट नाही भेटलं वगैरे, कोणाबरोबर झालं असेल, थोड्या लेवलला का होईना, त्यांनी कमेंट करून सांगा, म्हणजे इतरांच्या लक्षात येईल, इतर सावध होतील. सो मग तुम्ही करणार काय? इलेक्शनचं काम आहे, तुम्ही करणार काय आहे? तर बेटर पाथ आहे आता, तुमचं जर डिझाईनचं नॉलेज चांगलं असेल, ॲक्च्युअलमध्ये तुम्ही चांगला डिझाईन करत असाल, तर आता बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे की तुम्ही एजन्सी जॉईन करा. एजन्सीमध्ये तुम्हाला एक चांगलं डिझाईन करत असाल तर 25,000 रुपयेपर्यंत तरी ॲटलिस्ट म्हणतोय. जर तुम्ही चांगलं डिझाईन करत असाल तर तुम्हाला काम भेटेल, कारण की आता सगळ्यांना ग्राफिक डिझायनर हवेत आणि प्रत्येक जण पैसे द्यायला तयार आहेत, जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर. नाहीतर तुम्हाला ठीक आहे, ओके काम करत असेल तरी तुम्हाला 10-15 हजार रुपये सॅलरी भेटेल. त्या सॅलरीपेक्षा पण महत्त्वाचं काय आहे, आता तुम्हाला लाखो रुपयाचा अनुभव भेटणार आहे, जो की तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये. आता ह्याच्यामध्ये पहा, इलेक्शन कॅम्पेन कसं स्ट्रक्चर केलं जातं, कसं प्लॅन केलं जातं, हे देखील तुम्हाला त्या एजन्सीमध्ये तुम्ही काम करता, ऑब्व्हियसली तुमच्या आजूबाजूला काय चाललंय तुम्ही नोटीस करताच. मग तिथे तुम्हाला ते कळेल
टीम कशी काम करते हे देखील कळणार, टीममध्ये कसं काम करायचं हे देखील कळेल. त्यानंतर कंटेंट कसा बनवला जातो, कंटेंटसाठी मग शब्द कसे बनवले जातात, कॉपीरायटिंग काय असतं, ते कसं कोण देतो व्यक्ती, ती थॉट प्रोसेस काय असेल, तर त्यांच्याबरोबर देखील तुमचा एक चांगला व्यवस्थित तुम्हाला कनेक्शन बनवता येईल किंवा ते समजून घेता येईल. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी टीम कशी कोऑर्डिनेट करते वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. रिअल टाईम डिसिजन्स कसे होतात ह्या सगळ्या कामामध्ये हे देखील तुमच्या तिथं लक्ष देऊ शकतं. मग आणि हे सगळं काय तुम्हाला एकट्याने काम करून तर नाही भेटणार आणि मग तुम्हाला हा एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर की एक प्रोफेशनल डिझाइन कसं आलं पाहिजे. काही बऱ्याचदा असं होतं की फ्रीलान्सर काम घेतो. त्याला फक्त एकच माहिती आहे सिनेमॅटिक करायचं, 10 टाकायचे किंवा आमची ओळख, तुमचा कांदा, आमचं लसूण आणि तुमचं ते काय ते सेम बोरिंग डायलॉग तेच टाकून डिझाइन बनवली जाते. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रोफेशनल काम कसं होतं, प्रोफेशनल कॉपीरायटिंग कशी होते, त्याच्यानंतर त्याला डिझाइनमध्ये कसं आणायचं हे सगळं तुम्हाला तिथे शिकायला भेटेल. कारण की तुमच्यापेक्षा एक्सपिरियन्स डिझायनर ऑलरेडी तिथे असतात. सो त्या सगळ्या वातावरणात तुम्ही हे सगळं शिकू शकता. अजून तुम्ही एका वेळेस आता मल्टिपल पार्टीजचे म्हणजे आपल्या ऑब्व्हियसली आपल्या इथं वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत. तर एका वेळेस तुम्ही मल्टिपल पार्टीजचं काम कसं करणार किंवा काय हे सगळं देखील तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स करता भेटणार आहे फ्रीमध्ये. म्हणजे तुम्हाला पगार पण भेटणार आहे आणि ह्या सगळ्या एक्सपिरियन्स देखील भेटणार आहे. आणि डिझाईनची क्वालिटी किंवा थीम कशी बिल्ड होते, कशी फॉलो करायची असते हे देखील तुम्हाला तिथे शिकायला भेटेल. तुम्हाला त्या डिजिटल बरोबरच प्रिंटिंग मटेरियलचं डिझाईन कसं होतं, त्याचा कंटेंट कसा बनवतो, त्याचा कसं स्ट्रक्चर होतं, हे सगळं देखील तिथे शिकायला भेटा. त्यानंतर जसं सॅलरीचं मी सांगितलं, तिथे तुम्हाला भले 10,000 15,000 सॅलरी दिली. इव्हन माझं तर असं मत आहे, की आत्ता जर खरंच कोणाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, जो की ज्याला आता सध्या पैशाची व्हॅल्यू एवढे म्हणजे पैसे एवढं हे करत नाहीत, मॅटर करत नाहीत. त्याला फक्त आता शिकायचं आहे. त्याला डिझाईन येतं, पण त्याला चांगलं शिकायचं आहे. तर इव्हन मी ह्या मताचा आहे आत्ता सिच्युएशनला. जर आता सुरुवात करतोय आणि माझ्याकडे डिझाईनचं नॉलेज आहे, मला स्वतःला जर काय करायचं असेल, तर इव्हन मी खिशातून ₹5,000 ₹10,000 टाकून हा एक्सपिरियन्स घ्यायला मी तयार आहे आता. जर मी आता सुरुवात करतोय, मला डिझाईन येतंय ठीक आहे, पण मला पॉलिटिकल काम शिकायचं असेल, तर माझी आता तयारी आहे. कारण की याच्यामध्ये बराच पैसा आहे. तर तुम्हाला तो काढता आला पाहिजे आणि हे तुम्हाला पैसे देऊन पण कुठे भेटणार नाही हा एक्सपिरियन्स. सो त्यासाठी देखील तुम्हाला एजन्सी जॉइन केली पाहिजे एक. आणि ठीक आहे, एकदा एका एजन्सीमध्ये काम करा, चांगलं तुम्हाला हा सीझन पॉलिटिकलचा तो काढा. अजून एखादा 1-2 सीझन तुम्ही जॉब करून काढू शकता. इन फ्युचरमध्ये नंतर तुम्ही तुमची स्वतःची टीम बिल्ड करा किंवा काही करा, ते तुमचा विषय झाला. किंवा अजून फील्ड देखील तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स आला, की एक्झॅक्ट तुम्हाला काय करायचं हे देखील लक्षात येईल. पण आता फ्रीलान्सिंगमध्ये अडकण्यापेक्षा किंवा त्या ट्रॅपमध्ये अडकण्यापेक्षा एजन्सी बेटर आहे, की एक्झॅक्ट तुम्हाला कसं काम करतात हे कळणार आहे, त्याचे रेट किती असतात हे देखील तिथे तुम्हाला समजतील. तुमचा पोर्टफोलिओ पण बिल्ड होईल, हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि मल्टिपल कॅन्डिडेट बरोबर, मल्टिपल पार्टीजच्या कॅन्डिडेट बरोबर कसं काम करायचं हे देखील तुमच्या लक्षात येईल तिथे. आणि मग तुम्ही देखील इन फ्युचरमध्ये मग हाय व्हॅल्यू किंवा चांगलं स्ट्रॉंग पॅकेज समोर प्रेझेंट करू शकता. म्हणजे इथे तुम्ही जे 2.5 महिन्यासाठी 50,000 करत होते, तिथे तुम्ही एका महिन्यासाठी 2-3 लाख रुपये पण चार्ज करू शकता. पहा, सो हे सगळं जस्ट आत्ताच्या एका डिसिजनवरती डिपेंड आहे तुमच्या. आता तुम्हाला काय केलं पाहिजे, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही नका म्हणू. कुठल्याच गोष्टी ते अंगावर ओढून घेऊ नका, खूप त्रास होतो त्याचा. जर तुम्ही वेळेत काम देऊ शकत नसाल तर त्याला देखील येस म्हणू नका. त्यानंतर की असं नका हे करू, की सपोज आता मी त्याला कमी चार्ज करू शकतो आणि नंतर ते तुम्हाला फ्युचरमध्ये मोठं चांगलं काम देतील, तर घंटा असं काही होत नसतं. हे सगळं मिथ असतं. फक्त ते लॉलीपॉप असतो तुम्हाला दाखवलेला, की मी पुढे काम देईन, तर तसं काही होत नाही. ते आता काम दिलं की रात गई बात गई ह्या टाईपचाच तो विषय असतो. कारण की रोज मार्केटमध्ये नवीन डिझायनर येतात, नवीन स्किल येतं. खूप सारं कॉम्पिटिशन आहे ह्या फील्डमध्ये ऑलरेडी. तर ते देखील नका करू. पुढे तो जाऊन मला चांगलं काम देईल त्यासाठी तुम्ही आता रेट कमी करताय, तर तसं नका करू. आत्ता तुम्ही तुमची व्हॅल्यू केली पाहिजे. सो हे सगळं वाचायचं असेल तर अगेन मी सांगतो एजन्सी करा. आणि कोणाला असं हे जर सपोज तुम्हाला घ्यायचं असेल तर 24/7चं हे नका देऊ. एक टाईम ठेवा. ते एवढ्या टाईमपर्यंतच मी फोन उचलेन, एवढ्या टाईमपर्यंतच काम होईल. त्याच्यानंतर जर आलं तर ते ऑब्व्हियसली होणार नाही. तुम्ही ते बनवू शकता टाईम टेबल. अजून ॲडव्हान्स पेमेंट तर ऑब्व्हियसली घेतले पाहिजे आणि ॲटलीस्ट 70% ॲडव्हान्स पेमेंट घेऊनच काम करा, नाहीतर नका करू. सिम्पल 70% ॲडव्हान्स जे काय असेल ते. 50% पण नाही सांगत आहे. आणि 30% बुडले ह्या विचारानेच काम चालू करा. सो फायनल हे सांगेन, की जर तुम्ही कंप्लीट नवीन असाल, तुमचं डिझाईनचं स्किल चांगलं आहे, पण ह्याचा एक्सपिरियन्स नाही तर एजन्सी जॉइन करा. आणि जर एक्सपिरियन्स असाल तर थोडीशी तुम्ही टीम थोडी बिल्ड स्वतःची करू शकता, स्मॉल टीम करू शकता आणि मग अप्रोच करू शकता याला. पण
मग आधीचं पेमेंटचं वगैरे सांगितलं किंवा त्या सगळ्या सिच्युएशनला रेडी राहा. मग ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे. सो त्या 50,000च्या नादी न लागता एक्सपिरियन्समध्ये जास्त त्याच्यात इन्व्हेस्ट करा. त्या वेळेला इन्व्हेस्ट, आता जो वेळ आहे तो पुढे येणार नाही. तो जाता जाता एवढं सांगेन की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ग्राफिक डिझायनर मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा. शेअर करू शकता तुम्ही, वर्बली सांगू शकता की असा व्हिडिओ अपलोड झालाय वगैरे वगैरे वगैरे. आणि अजून एक सांगतोय की